वेलकम स्टुडंट्स. आपल्याला माहित आहे 19 एप्रिलला आताच आपली GS2चा पेपर झालेला आहे MPSC मेन्सचा. आणि त्यामध्ये आपल्या GS2च्या पेपरमध्ये आपल्याला तुम्ही पाहिले असतील की आपले पॉलिटीचे क्वेश्चन्स किती आहेत. जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल पहिला क्वेश्चन ते 5वा क्वेश्चन आपला पॉलिटीचा आहे आणि त्यानंतर 11व्या क्वेश्चन ते 14वा क्वेश्चन आपला पॉलिटीचा आहे. म्हणजे टोटल आपल्या पॉलिटीचे क्वेश्चन्स किती आहेत तर 9 क्वेश्चन्स आपले पॉलिटीचे आलेले होते. आता या ठिकाणी एक गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे की जे 9 क्वेश्चन आपले पॉलिटीचे आले होते त्यापैकी 8 क्वेश्चन लक्षात घ्या. जर रेशो काढला तर किती मोठा रेशो होतो तो 9 क्वेश्चन पैकी 8 क्वेश्चन जो आहे 90% प्लस आपला स्ट्राईक रेट आहे ते क्वेश्चन्स आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या नोट्स मधून आलेले आहेत. जे नोट्स ऑलरेडी ज्ञानदीप अकॅडमीच्या स्टुडंट्सकडे आहेत. ओके, जर तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीचे स्टुडंट असाल तर तुमच्याकडे हे नोट्स ऑलरेडी आहेत. ज्या नोट्स मधून जे 9 पॉलिटीच्या क्वेश्चन्स पैकी 8 पॉलिटीचे क्वेश्चन्स आलेले आहेत. त्यामुळे इथे 90% पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आपल्या नोट्सचा दिसतो आहे. म्हणून ज्ञानदीप अकॅडमीचे स्टुडंट्स तुम्हाला लक्षात घ्या की जे बाजी मारताना जे दिसणार आहे त्या वर्षीच्या मेन्समध्ये ते या कारणामुळे. आणि हे फक्त पॉलिटीचं नाही, हे सगळ्या वेगवेगळ्या सब्जेक्टचं या ठिकाणी आपण पॉलिटीचं चेक करणार आहे. एक एक क्वेश्चन मी या ठिकाणी तुम्हाला दाखवेल. आयोगाच्या पेपरमधलाच तो क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन तुम्हाला दाखवेल आणि त्यानंतर मी तुम्हाला नोट सुद्धा दाखवेल की या नोट्समध्येच काही स्क्रीनशॉट दाखवते. आता ऑफकोर्स मी तुम्हाला काही सगळ्या नोट्स सध्या आपल्या एवढा वेळ पण नाहीये की पूर्ण नोट्स मी तुम्हाला दाखवेल, परंतु काही स्क्रीनशॉट्स मी काढलेले आहेत आपल्या नोट्सचे, ते मी तुम्हाला दाखवत आहे की पहा आपल्या नोट्स मधून कशा प्रकारे हे आन्सर तुम्हाला मिळते. एक एक क्वेश्चन आपल्याला पाहायचा आहे. ओके, चला हा आपला पहिला क्वेश्चन पहा. हा आपला MPSC मेन्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन ऑफकोर्स तुम्ही वाचलेले असणारच आहात, तुम्ही एक सिन्सिअर कॅन्डिडेट आहात, क्वेश्चन तुम्ही पाहिले असेल. तसं या ठिकाणी जर क्वेश्चन पाहिला तर क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, भारतीय संविधानाची महत्वाची वैशिष्ट्ये तपासा म्हटलंय. त्याच्या ऐतिहासिक अनुभवांनी त्यातील लोकशाही मूल्ये किंवा मूलभूत हक्क कसे आकारले गेले ते विश्लेषित करा. आता या ठिकाणी तेच इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. सॅलियंट फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन विचारलेले आहेत आणि एक्सप्लेन हाऊ इंडियाज हिस्टोरिकल एक्सपिरियन्सेस हॅव शेप्ड इट डेमोक्रेटिक व्हॅल्यूज अँड फंडामेंटल राईट्स. आता इथे लक्षात घ्या, आपला या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला पाहिजे वैशिष्ट्य आपल्याला पाहिजे होते आणि सेकंड क्वेश्चन मध्ये थोडासा हिस्टोरिकल एक्सपिरियन्स म्हणजे आपलं जे फ्रीडम स्ट्रगल आहे, फ्रीडम स्ट्रगल मध्ये आपला हिस्टोरिकल एक्सपिरियन्स कसा आहे किंवा आपल्या सोसायटीचा आपला हिस्टोरिकल एक्सपिरियन्स कसा आहे त्याच्यावरून लिहायचं होतं. तसं फॉर एक्झाम्पल सेक्युलरिझम जे आहे, धर्मनिरपेक्षता, आपल्या एक वैशिष्ट्य आहे भारतीय राज्यघटनेचा. तर भारतीय समाज जो इतिहासात आपण पाहतोय की वेगवेगळे धर्म आपल्याकडे आलेले आहेत, तरी सुद्धा ते सगळे धर्म भारताचा भाग बनलेत. या अनुभवाने आपले एक वैशिष्ट्य बनलेलं आहे धर्मनिरपेक्षता. किंवा आपल्याला ज्यावेळेस आपला फ्रीडम स्ट्रगल होतं तर भारतीयांना बोलू दिल्या जात नव्हतं, सरकारवर टीका करू दिल्या जात नव्हती, त्यांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबलं जात होतं आणि तेच आपण ज्यावेळेस संविधान स्वीकारलेलं आहे तर आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आपण टाकण्यात आलेले आहे नागरिकांच्या हक्कासाठी आणि त्यामध्ये आपल्याकडे जे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य सुद्धा टाकण्यात आलेलं आहे. तर आपला जो इतिहास आहे, आता हा इतिहास ज्यावेळेस तुम्हाला लिहायचं असते, इतिहासाबद्दल ज्यावेळेस तुम्हाला बोलायचं असते त्यावेळेस तुम्हाला इथे ऑफकोर्स सोसायटीचं नॉलेज लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला नॉलेज लागणार आहे आपल्या हिस्ट्रीचं. त्याला मिक्स करून मग आपल्याला पॉलिटीशी कनेक्ट करून तो पार्ट होता. परंतु पहिला पार्ट जो होता तो क्लिअर कट पॉलिटीचा होता, त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आपले जे आहे राज्यघटनेची होते. आता तेच जर तुम्ही या ठिकाणी जर नोट्स मध्ये पाहिलं तर आपल्याकडे काही वैशिष्ट्य दिलेले आहेत, भरपूर सारे वैशिष्ट्य. आता सगळे मी या ठिकाणी सांगू शकत नाही. आणि लक्षात घ्या, प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, एक्सप्लेन करा म्हटलेलं आहे, एक्झामाइन करा म्हटलेलं आहे, म्हणजे त्याचं विश्लेषण करायचं आहे, त्याचा अभ्यास करायचा आहे. फक्त लिहून नाही यायचं आहे, 1 2 3 4 5 नाही, त्याच्याबद्दल एक एक पॅराग्राफ किंवा 2 2 3 3 पॉइंट तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहेत. एक्झामाइन म्हटलेलं आहे, त्याला विश्लेषण करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, त्याचा फक्त मेन्शन करून नाही यायचे. जसं की सर्वात विस्तृत राज्यघटना हे वैशिष्ट्य आहे, हे आपले नोट्स आहेत, लक्षात घ्या, हे नोट्स मध्ये दिसतंय. सर्वात विस्तृत आपली लिखित घटना आहे, ती का आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. 4 पॉइंट्स दिलेले आहेत की आपली सर्वात विस्तृत घटना काय आहे. जसं की देशाचा प्रचंड आकार आहे, 1935च्या कायद्यावरून आपण राज्यघटना घेतली. 1935चा कायदा जो होता हा आपला कायदा थोडासा विस्तृत कायदा होता आणि त्यामुळे आपल्याला दिसून येते की राज्यघटना विस्तृत झाली. किंवा केंद्र राज्यांसाठी एकच राज्यघटना असणे, घटना समितीत कायद्याचं वर्चस्व असणे, यामुळे राज्यघटना ही जगातली सर्वात विस्तृत राज्यघटना आहे. आता अशा गोष्टी तुम्हाला जे आहेत एक्झाम मध्ये 2 2 3 3 पॉइंट्स लिहून तुम्हाला एक्सप्लेन करायचे होते. जसे हे एक वैशिष्ट्य आहे राज्यघटनेचं, तसंच आपण हे दुसरं स्क्रीनशॉट आपल्या नोट्स मध्येच आहे सगळं, परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय.
ओके, फ्लेक्झिबिलिटी आणि रिजिडिटी यांचं मिक्स आहे आपलं संविधान. मग ते का आहे ते सुद्धा पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहे, ते तुम्ही लिहू शकतात एक्झाम मध्ये. 2-3 पॉईंट्स तुम्हाला तिथे एक्झामाइन होऊन जाईल. त्यानंतर पहा, एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य, हे सुद्धा आपलं वैशिष्ट्य आहे, हे सुद्धा आपल्या नोट्स मधलं आहे. मग एकात्मतेकडे झुकणारे म्हणजे काय, तर या ठिकाणी ते सुद्धा दिलेले आहे. एकात्मतेकडे झुकणारे काय, आपल्याकडे 7 वैशिष्ट्य आहे, आपण संघराज्य आहेत, परंतु बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला दिसून येते की केंद्र सरकारकडे जास्त पॉवर आहेत. त्या कुठे कुठे आहेत, इथे या पॅराग्राफ मध्ये कम्प्लिटली दिलेला आहे, ज्यामुळे आपण एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य म्हणतो. अशा प्रकारे 2 पॉईंट, संघराज्याचा आणि एकात्मतेकडे झुकणाऱ्या संघराज्याचे 2 पॉईंट्स तुम्हाला या हेडिंगकडे एक्झाम मध्ये लिहायचे होते. ते सगळं आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला दिसून येते. त्यानंतर संसदेचे सार्वभौमत्व आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा समन्वय, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे राज्यघटनेचं. मग त्या ठिकाणी लिहायचं आहे संसदेचे सार्वभौमत्व कसे आहे आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व कसे आहे, ते सगळं आपल्या नोट्स मध्ये या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. हे तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं होतं. जसेच्या तसे पॉइंट लिहिले असते तरी एक्झाम मध्ये तुम्हाला पॉलिटीमध्ये खूप चांगले मार्क पडले असते. आपले जे ज्ञानदीपचे स्टुडंट या वर्षी मेन्सला देत आहेत त्यांना ही गोष्ट अतिशय सहज रेडीमेड आन्सर मिळालेला आहे. त्यानंतर स्वतंत्र आणि एकात्मिक न्याय व्यवस्था, हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे, त्याच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी पॉइंट दिलेले आहेत. यातलेच 2 पॉइंट्स तुम्हाला फक्त एक्झाम मध्ये लिहायचे होते आणि तुमचं पूर्ण झालं असतं. अशा प्रकारे 5 जरी वैशिष्ट्य लिहिले, त्याच्याबद्दल 1-1, 2-2 पॉइंट जर लिहिले तरी सफिशियंट आहे. मग तुम्ही उरलेला जो क्वेश्चन आहे, जे मी तुम्हाला सांगितलं, आपला ऐतिहासिक अनुभव, ज्यामध्ये सोसायटी आणि हिस्ट्रीचं नॉलेज लिहून आपल्या पॉलिटी सोबत जोडून तुम्हाला लिहायचं आहे, ते लिहू शकले असतं. पहा, त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा. आता हा क्वेश्चन तर डायरेक्ट आपल्या नोट्स मधून घेतल्यासारखा आहे. काय म्हटलेलं आहे पहा, इव्हॅल्युएट द रिकमेंडेशन्स ऑफ 15th फायनान्स कमिशन अँड कम्पेअर विथ द 14th फायनान्स कमिशन रिकमेंडेशन. 15 वित्त आयोगाच्या शिफारसीचं मूल्यांकन करा आणि 14 वित्त आयोगाच्या शिफारसी बरोबर तुलना करा, या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी क्लासमध्ये स्टुडंटला सांगतच होतो की 16 वित्त आयोगाचा रिपोर्टची अंमलबजावणी होणार आहे 1 एप्रिल पासून. 15 वित्त आयोग एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेच आणि सोबत 14 वित्त आयोग सुद्धा करून जा. प्रश्न असा येतो ज्यामध्ये 2 वित्त आयोगाच्या मध्ये तुलना करायला लावतात. मी क्लासमध्ये ऑलरेडी सांगितलं होतं स्टुडंटला. ज्ञानदीपचे स्टुडंट कोणी ओळखीचे असतील तर विचारा, ही गोष्ट त्यांना ऑलरेडी माहित आहे आणि तेच मी त्यांना क्लासमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. जसे 15 वित्त आयोगाचे जे शिफारसी आहेत, जे एक्झाम मध्ये आता विचारलेले आहेत, ते हेच लिहायचं होतं. असं तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं होतं. डायरेक्ट पॉइंट कॉपी पेस्ट जरी एक्झाम मध्ये लिहिले असते तरी तुम्हाला मार्क आले असते. या आपल्या 15 वित्त आयोगाच्या शिफारसी आहेत आणि त्यानंतर 14वा वित्त आयोग आणि 15 वित्त आयोग यांमधील तुलना सुद्धा, हा जो टेबल आहे, हा टेबल सुद्धा आपण इथे आपल्या स्टुडंटला दिलेला आहे आपल्या नोट्समध्ये आणि क्लासमध्ये हा टेबल सुद्धा आपण एक्सप्लेन करून घेतला होता. ज्या ठिकाणी 14 वित्त आयोगाच्या शिफारसी एका साईडला दिलेल्या आहेत, कोणत्या क्रायटेरियाच्या बेसिसवर त्या शिफारसी दिलेल्या ते सुद्धा दिलेलं आहे आणि 15 वित्त आयोगाच्या शिफारसी सुद्धा दिलेली आहे. प्रॉपर दोघांमध्ये प्रत्येक बाबतीमध्ये तुलना सुद्धा झालेली आहे. हे आपल्या क्लास नोट्स मध्ये ऑलरेडी 14 आणि 15 वित्त आयोगाची तुलना दिलेली होती. डायरेक्टली असा टेबल एक्झाम मध्ये बनवला असता तरी तुम्हाला खूप चांगले मार्क आले असते. बेस्ट मार्क म्हणजे हे जे 2 स्लाइड ज्या मी तुम्हाला दाखवल्या, हे आपल्या माझ्या नोट्सच्या स्क्रीनशॉट्स आहेत आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या. हे जसं तरी छापून आले असते तरी बेस्ट मार्क तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे मिळालेच असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट आर दी प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल, सजेस्ट द मेजर्स फॉर इट. इंटरस्टेट काउन्सिल जे आहे आपलं आंतरराज्य परिषद, त्याच्यामध्ये कोणत्या समस्या आहे आणि त्याच्यासाठी मेजर्स, उपाय सुचवायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा आपल्या क्लासच्या नोट्स, आंतरराज्य परिषदेच्या समस्या, या ठिकाणी समस्या दिलेल्या आहेत. नियमित बैठका होत नाहीत, शिफारसी बंधनकारक नाहीत, अस्थायी स्वरूप आहे, प्रभावी निकाल देत नाहीत, राज्यांचा सहभाग कमी आहे. सरळ समस्या, जसंच तसं फक्त एक्झाम मध्ये लिहून यायचं होतं. जशा समस्या आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे उपाय सुद्धा आहे. आंतरराज्य आपली परिषद आहे त्याच्या उपाय, या ठिकाणी उपाय विचारलेले आहे क्वेश्चन मध्ये. पहा आपले सरळ नोटच्या स्क्रीनशॉट आहेत की नियमित बैठका बंधनकारक करा, अर्धन्यायिक अधिकार द्या, स्थायी समिती मजबूत करा, विशेषज्ञांचा समावेश करा, कार्यान्वयाची देखरेख करा. हे तसं तुम्हाला लिहायचं होतं आन्सर मध्ये. तसं कॉपी करून आले असते तरी मार्क मिळाले असते. पहा आपल्या नोट्स मध्ये सगळ्या क्वेश्चनचे आन्सर कसे मिळत आहेत. ज्ञानदीप अकॅडमीच्या स्टुडंट्सला किती फायदा झाला असेल याचा तुम्ही विचार करा. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये, अजूनही आपल्या बॅचेस चालू होणार आहेत.
आपल्या जून महिन्यामध्ये आपल्या बॅचेस चालू होणार आहेत. आपल्या MPSC ची मराठी मीडियमची सुद्धा वेगळी बॅच असते आणि इंग्लिश मीडियमची सेपरेट बॅच असते ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये. ओके, ज्ञानदीप अकॅडमीला कॉन्टॅक्ट करून त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. चला त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन, संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण ज्यामुळे लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत आहे त्याची चर्चा करा आणि विश्लेषण करा. बाबा संसदेची व्हॅल्यू का कमी होत आहे, एक लोकशाहीचं एवढं मोठं संस्था आहे त्याची व्हॅल्यू का कमी होत आहे त्याच्यावर तुम्हाला विश्लेषण करायला सांगितलेलं आहे. द डिक्लाइन इन द हेल्थ ऑफ पार्लमेंटरी फंक्शनिंग, विकनिंग इट्स रोल ऍज अ की पिलर ऑफ डेमोक्रेसी. सरळ या ठिकाणी आपल्या नोट्स मध्ये पॉइंट दिलेले आहेत पहा. हे पॉइंट जसेच्या तसे फक्त आन्सर मध्ये छापून यायचे होते की संसदीय कार्यवाहीत अडथळे आहेत. ओके, की जसं की 17व्या लोकसभेत प्रश्नोत्तर फक्त 60% वेळ चालले, त्यानंतर 52% फक्त राज्यसभेचा रेकॉर्ड आहे, सरासरी 25 दिवस संसद चालते, उर्वरित काळ गदारोळ होतो. 2023-24 ला तात्काळ अधिवेशनाची कमी उत्पादकता झालेली आहे. त्यानंतर पक्षीय राजकारण आहे, व्हीप सिस्टम, अविश्वास ठराव, विरोधी पक्ष कमकुवत असणे, समित्यांचे अपयश, पब्लिक अकाउंट कमिटी जी आहे आपली, ओके, लोकलेखा समिती, त्याच्या शिफारसी फक्त 30% अंमलात आणणे, अशा ज्या गोष्टी आहेत या सगळ्या, हेच तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं होतं, हेच पॉईंट तुम्हाला एक्झाम मध्ये लिहायचं होतं, कारण हेच पॉईंट दाखवतात की आपली संसद का कमजोर झालेली आहे. हे सरळ आपल्या नोट्स मधून घेतलेले आहे, सरळ आपल्या नोट्स मधली हे काढलेली स्क्रीनशॉट आहे. ज्ञानदीप अकॅडमीच्या स्टुडंटकडे ऑलरेडी या नोट्स आहेत. त्यानंतर नेक्स्ट, भारतामध्ये चांगले प्रशासन, सुशासन आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कार्यकारी न्यायपालिका यांची भूमिका स्पष्ट करा. आपण ज्यावेळेस राष्ट्रपती पाहतो, पंतप्रधान पाहतो, ज्यावेळेस आपण हे वेगवेगळे जे चॅप्टर पाहत असतो, प्रत्येक चॅप्टर मध्ये सांगतो की यांचा रोल काय आहे, कारण काय आहे, ते कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. त्यानंतर आपण न्यायपालिका बद्दल सुद्धा पाहतो, सुप्रीम कोर्ट चॅप्टर, हायकोर्ट चॅप्टर, त्यानंतर न्यायिक सक्रियता, ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम जो चॅप्टर आपण क्लासमध्ये करून घेतोय हा चॅप्टर न्यायिक सक्रियतेचा सुद्धा, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे पाहिलेले आहे की यांचा कसा रोल असतो भारताचं चांगलं प्रशासन असण्यामध्ये. जसं न्यायिक सक्रियता चॅप्टर मध्ये आपण हे पाहिलेलं आहे की न्यायालयाचा कसा रोल असतो, जसं की घटनात्मक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाचा रोल असतो. जसं आपल्याकडे नाज फाउंडेशनची जजमेंट आहे, नवतेज सिंग जोहर जे आहे आपले, तर आपल्याकडे भरपूर सारे आपल्याकडे अशा जजमेंट्स आहेत ज्या जजमेंट्समुळे आपल्याला दिसून येते की घटनात्मक हक्कांचे संरक्षण होत आहे. त्यानंतर प्रशासनावर नैतिक आणि कायदेशीर बंधन सुद्धा असते, हे सुद्धा कोणाकडून सुनिश्चित केले जाते, न्यायालयाकडून. यामध्ये सुद्धा आपल्याला सुशासन दिसते. सामाजिक न्यायाला चालना कोण देते, न्यायपालिका देते सामाजिक न्यायाला चालना. जसं आपल्याकडे बरेचसे जजमेंट जे आहेत ते सामाजिक न्यायाला चालना देण्यासाठी आलेले आहेत. ट्रिपल तलाक बद्दलची जजमेंट असू द्या, सामाजिक न्यायाला चालना देते. त्यानंतर आर्टिकल 377 असो, ट्रान्सजेंडरची जजमेंट असो, या सगळ्या सामाजिक न्यायाला चालना देतात. ओके, त्यानंतर लोकशाही मूल्यांचा दृढ विकास आपल्याकडे होतो. जसं की आपल्याकडे जजमेंट आहे श्रेया सिंगलकेची 2015ची, कलम 19 मध्ये जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याचा ते लोकशाही मूल्य आहे, त्याचा विकास त्या जजमेंटमुळे झालेला आहे. त्यानंतर गरीब आणि वंचित घटकांचं सशक्तीकरण सुद्धा न्यायालय करते. त्याच प्रकारे कार्यकारी मंडळ सुद्धा करते. कार्यकारी मंडळ जे आहे कायदे बनवते, कार्यकारी मंडळ जे आहे धोरणे बनवते. ओके, जसं की आता धोरणे आपल्याला बरेचसे दिसतात, अपंग व्यक्तींसाठी वेगवेगळ्या स्कीम्स आल्या जातात, जसं दीनदयाल उपाध्याय जे अपंग व्यक्तींसाठी जे जे रिहॅबिलिटेशन त्यांचं केलं जाते त्याच्याबद्दलची स्कीम आहे. त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा ज्या स्कीम महिलांबद्दलच्या दिसतात, बेटी बचाव बेटी पढाव सारख्या स्कीम आपल्याला दिसून येतात. आयुष्यमान भारत सारख्या आपल्याला नवीन नवीन धोरणं दिसून येतात गव्हर्नमेंटचे. तर याच्यामध्ये घटनात्मक हक्कांचं संरक्षण सुद्धा सरकार करते. कशाने, वेगवेगळ्या स्कीम्स काढून, वेगवेगळे कायदे काढून सामाजिक न्यायाला चालना दिल्या जात आहे. जे शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब्स आहे, ओके, त्यांच्या रिलेटेड कायदे, त्यांची अंमलबजावणी चांगली करणे जेणेकरून सामाजिक न्यायाला चालना मिळेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हे मुद्दे लिहायचे होते, सगळे आपण क्लासमध्ये सुद्धा डिस्कस करतो आणि आपल्या नोट्समध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर पहा, नेक्स्ट पहा, संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार व्यापक आहे परंतु तो अमर्याद नाही. या विधानाची मूलभूत रचना सिद्धांत आणि अलीकडील घटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा.
तर या ठिकाणी तुम्हाला जे आहे आपल्याला तुम्हाला माहित पाहिजे होती जे बेसिक स्ट्रक्चरची जे जजमेंट्स आहे आपली केशवानंद भारती जजमेंट 1973 या जजमेंट बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे होती, कारण या ठिकाणी सरळ बेसिक स्ट्रक्चर जी आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे, संविधानाच्या मूलभूत संरचनेबद्दलचा प्रश्न विचारलेला आहे. आपल्या नोट्स मध्ये आपला जो घटना दुरुस्ती चॅप्टर आहे त्या घटना दुरुस्ती चॅप्टर मध्ये ऑलरेडी आपण याची चर्चा केलेली आहे. जसं की या ठिकाणी कोणत्या कलमानुसार घटना दुरुस्ती होते, कलम 368 हे सगळे आपल्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे, ठीक आहे संसदेला आहे, परंतु केशवानंद भारती केस पहा हेच विचारलेलं आहे. केशवानंद भारती केसने सांगितलेलं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार संसद घटना दुरुस्ती करताना घटनेच्या मूलभूत संरचनेत बदल करू शकणार नाही असा निवाडा दिलेला आहे. हे लिहायचं होतं तुम्हाला एक्झाम मध्ये, जे आपल्या नोट्स मध्ये आहे तेच एक्झाम मध्ये मेन्शन करायचं होतं. या ठिकाणी दिलेलं आहे पहा केशवानंद भारती खटला 1973 बेसिक स्ट्रक्चरचा ते क्लिअर दिलेला आहे व्यवस्थित. जसं तसे छापून आले असते तरी मार्क आले असते. आणि हा खटला का आला तर 24वी घटना दुरुस्ती या ठिकाणी सरकारने केली होती. ती घटना दुरुस्ती काय होती ते पण आपल्या नोट्स मध्ये आहे. केशवानंद भारती खटल्याच्या बद्दल ते सुद्धा दिलेलं आहे. केशवानंद भारती खटल्याने गोलकनाथ खटल्यामध्ये दिलेली जजमेंट जे आहे त्याला रिव्हर्स केलेलं आहे ते सुद्धा आपण दिलेलं आहे. हे सगळं आपल्या नोट्स मधल्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला आन्सर मध्ये हेल्पफुल होणार होत्या. त्यानंतर वामनराव खटला, ज्या खटल्यामध्ये इथे सुप्रीम कोर्टने सांगितलेलं आहे की बेसिक स्ट्रक्चर मूलभूत संरचना ते फॉलो तुम्हाला करावीच लागेल आणि 24 एप्रिल 1973 नंतरच्या सर्व घटना दुरुस्त्यांना ते लागू होईल. 24 एप्रिल 1973 ही केशवानंद भारती जजमेंट जी आहे ज्यामध्ये मूलभूत संरचना आली होती त्याची तारीख आहे. हे वामनराव खटल्यामध्ये सांगितलं होतं, हे एक्सप्लेन करायचं होतं. आपल्या नोट्स मध्ये फक्त केशवानंद भारती खटला नाहीये तर वामनराव खटला सुद्धा आहे. ते ज्या स्टुडंटनी मेन्शन केलेलं असेल डेफिनेटली त्याला खूप चांगले मार्क त्या स्टुडंटला येणार आहे. आपल्या स्टुडंटनी मी एक्सपेक्ट करतोय की आपल्या नोट्स मध्ये ते लिहूनच आलेले आहेत ज्ञानदीपचे स्टुडंट आणि त्यांना चांगले मार्क येणार आहेत. त्यानंतर पहा एक्सप्लेन द पोझिशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ द ग्रामपंचायत इन द पंचायत राज सिस्टम. तुम्हाला विचारलेलं ग्रामपंचायतचं महत्व, ओव्हरऑल तुम्हाला जी पंचायत राज सिस्टम आहे त्याचंच महत्व विचारलं होतं, फक्त नाव ग्रामपंचायत लिहिलेलं आहे. तर त्याचं महत्व काय आहे पंचायत राजमध्ये तुम्हाला ते लिहायचं होतं. आपल्या नोट्समध्ये ज्यावेळेस आपण पंचायत राजचा चॅप्टर घेतो त्यावेळेस आपण पूर्ण जे महत्व आहे ते एक्सप्लेन करत असतो. महत्व सुद्धा एक्सप्लेन करतो, आव्हाने सुद्धा एक्सप्लेन करतो, सोल्युशन सुद्धा एक्सप्लेन करतो. तसं या ठिकाणी सांगितलेलं आहे पहा खऱ्या अर्थाने लोकशाहीची अंमलबजावणी, आपल्या नोट्समध्ये आहे सगळं, हेच लिहायचं होतं एक्झाम मध्ये. जसं तसं विकेंद्रीकरणाला चालना, ग्राम स्वराज्याची संकल्पना साकारणे, त्यानंतर स्थानिक गरजांनुसार निर्णय देणे, महिला व वंचित घटकांचा सहभाग वाढणे, स्थानिक शासन आहे अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी बनवणे, हेच लिहायचं होतं एक्झाम मध्ये. याच गोष्टी लिहायच्या होत्या एक्झाम मध्ये आणि त्यांनीच तुम्हाला मार्क येणार होते. आपल्या नोट्स मध्ये ऑलरेडी तशा आहेत. माझ्यावर विश्वास बसत नसेल ज्ञानदीप अकॅडमीचा एखादा स्टुडंट शोधा, त्याच्याकडून नोट्स घ्या, हाच चॅप्टर घ्या पंचायत राजचा, नोट्स घ्या. त्याच्यानंतर त्या पंचायत राज चॅप्टरचे पूर्ण नोट्स पहा. हे भेटलं नाही तर मला सांगा, राईट, हे भेटणार तुम्हाला, हे आहे आपल्या नोट्समध्ये तसं. आणि पहा ज्ञानदीप अकॅडमीच्या स्टुडंटला किती कॉन्फिडन्स येणार आहे यावेळेचा पेपर लिहिण्यामध्ये. आणि जो 2027 ची पुन्हा 2026 ची जो मेन्स दिला आणि त्यानंतर 27 ची जे मेन्सची तयारी करत असेल, प्रिलिमची तयारी करत असेल, त्याला सुद्धा हा कॉन्फिडन्स आता आलेला आहे की आम्ही जे क्लासेस केलेले आहेत, जे नोट्स वाचलेले आहेत त्यातूनच मेन्सचे आन्सर सॉल्व्ह होत आहे, दुसरं काही वाचण्याची गरज नाहीये. त्यानंतर इथे अजून महत्व दिलेले आहेत, गरज नाही आहे एवढं महत्व सांगण्याची, आपण नोट्समध्ये खूप इन्फॉर्मेशन दिली आहे. केंद्र राज्य शासनाच्या योजना कार्यक्षमतेने पोहोचवणे, गाव कुसातील विकास आणि पायाभूत सुविधा निर्माण करणे, हे सगळं ग्रामपंचायतच करत आहे. राजकीय प्रशिक्षणाचं केंद्र बनत आहे ग्रामपंचायत, राईट, हेच पॉइंट लिहायचे होते. त्यानंतरचा क्वेश्चन, डिस्कस द पॉवर्स रिस्पॉन्सिबिलिटी लिमिटेशन्स ऑफ लोकपाल कम्पेअर विथ स्वीडन्स ऑम्बड्समॅन. लोकपालचे अधिकार, जबाबदाऱ्या, मर्यादांवर चर्चा करायची आहे तुम्हाला. आपल्या नोट्समध्ये ज्यावेळेस आपण संविधानिक गैरसंविधानिक संस्था आपण डिस्कस करतो त्यावेळेस गैरसंविधानिक संस्था याच्या अंडर आपण लोकपाल डिस्कस करतो. आणि फक्त अधिकारच नाही, मर्यादा सुद्धा आपण मेन्स नुसार अभ्यास करत आहेत. तसं या ठिकाणी आपण अधिकार क्षेत्र करत आहे की लोकपालचं काय अधिकार क्षेत्र आहे. जसं ग्रुप ABCD चे अधिकारी, मंत्री, प्रधानमंत्री जे आहेत सगळे काही त्यांच्यावर लोकपालचा अधिकार चालतो. असं सगळे जे लोकपालचे अधिकार क्षेत्र जेवढं गरज आहे ते सगळे अधिकार क्षेत्र दिलेलं आहे आपण.
आणि त्यानंतर लोकपालच्या ज्या मर्यादा आहेत ज्या आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या ते सुद्धा आपल्या क्लास नोट्स मध्ये आहेत. हे आपल्या क्लास नोट्सचा स्क्रीनशॉट आहे. एक्झाम मध्ये मर्यादा विचारल्या, इथं ऑलरेडी मर्यादा दिलेल्या आहेत, त्याच तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या होत्या की हा निनावी तक्रारींना परवानगी देत नाही. हा जो कायदा आहे, लोकपाल निनावी तक्रारी घेऊ शकत नाही. 7 वर्षाची मर्यादा आहे तक्रार घेण्यासाठी. कायद्यात खोट्या आणि क्षुल्लक तक्रारीसाठी कठोर शिक्षेची तरतूद असणे. स्वतःहून कोणत्या लोकसेवकाची चौकशी लोकपाल नाही करू शकत. न्यायपालिकेला लोकपालच्या कक्षेतून वगळलेला आहे. यातले कोणतेही 5 पॉइंट एक्झाम मध्ये तुम्हाला लिहायचे होते तरी तुम्हाला चांगले मार्क आले असते. राईट. आणि राहिला प्रश्न तो स्वीडनच्या ऑम्बड्समॅन सोबत तुलना करायचा. क्लासमध्ये आपण त्याची सुद्धा चर्चा केलेली आहे क्लासच्या लेक्चर्स मध्ये. तिथे सुद्धा हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे. ओके. त्यामुळे महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आपल्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स आणि आपल्या नोट्स मधून सगळ्या गोष्टी होतात. अशा प्रकारे जे मी तुम्हाला आता 8 क्वेश्चन दाखवलेत, 9 पैकी 8 क्वेश्चन डायरेक्टली आपल्या नोट्स मध्ये आहेत. पण 9व्या क्वेश्चनचं काय, डिव्होल्यूशन इंडेक्स, विकेंद्रीकरणाचा जो इंडेक्स, डिव्होल्यूशन इंडेक्सचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण तो सुद्धा क्लासमध्ये चर्चा केलेली आहे ज्यावेळेस आपण पंचायत राज चॅप्टरचं डिस्कशन घेत होतो त्यावेळेस. तर अशा प्रकारे आपलं जर तुम्ही क्लास नोट्स प्लस डिस्कशन जर पूर्ण पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की क्लास केला की सगळ्या गोष्टी ज्ञानदीप अकॅडमीच्या क्लासमध्ये कव्हर होतात. तुम्हाला फक्त त्यानंतर व्यवस्थित नोट्स वाचून समजून घेऊन करायचं होतं. सगळं काही तुमच्यासाठी ज्ञानदीप अकॅडमीने रेडीमेड दिलेलं आहे. अतिशय सिंपल करून तुम्हाला गोष्टी दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त क्लास करायच्या होत्या आणि नोट्स वाचायच्या होत्या. रेडीमेड होतं सगळ्या गोष्टी. तुमची मेहनत कमी केली आहे ज्ञानदीप अकॅडमीने आणि त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आपल्या बॅचेस चालू होत आहे. MPSC ची मराठी मीडियम सुद्धा, इंग्लिश मीडियम सुद्धा, दोन्ही मीडियमचे आपल्या बॅचेस चालू होत आहे. त्या बॅचेसला ऍडमिशन घ्या आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल जर अजून इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर एक नंबर मी तुम्हाला देतोय, त्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला बॅचेस बद्दलची सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. 9011661020 या नंबरवर कॉल करायचा. बॅचेस बद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळून जाईल. 9011661020. All the best. Thank you so much.